ओके गाईज, सो हे आहे आपलं सेशन नंबर 16 म्हणजेच डे नंबर 16 ज्यामध्ये आपल्याला फंक्शनचा पार्ट नंबर 2 एक्सप्लोअर करायचा आहे. त्याआधी मी जस्ट एक 2-3 मिनिटांमध्ये एक क्विक रिव्ह्यू आपण घेऊया की काल आपण काय काय बघितलेलं आहे आणि कोणते कोणते टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहेत. सो काल आपण एक फंक्शन नावाचा टॉपिक बघितला. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे अशी एखादी गोष्ट आहे की ज्याचा आपल्याला भरपूर वेळेस वापर करायचा आहे. असा एखादा जर कोड तुमच्याकडे असेल, जर तुमच्याकडे 5 लाईनचा असा कोड आहे जो तुमच्यासाठी काहीतरी काम करून देतोय आणि तो कोड तुम्हाला मल्टिपल टाइम्स रियूज करायचा आहे, मल्टिपल टाइम्स त्याला यूज करायचा आहे, कुठलाही कोड डुप्लिकेट न करता. तर त्या केसमध्ये आपण काय समजतो, ते आपल्यासाठी एक टूल आहे. फॉर एक्झाम्पल प्रिंट नावाचं टूल आपण बघितलं, जे आपल्यासाठी प्रिंट करून देतं. फॉर एक्झाम्पल सी हिअर प्रिंट फंक्शन आहे किंवा प्रिंट टूल आहे, ते आपल्यासाठी प्रिंटिंगचं काम करतं. मग त्याला तुम्ही स्ट्रिंग द्या, त्याला तुम्ही नंबर द्या, त्याला तुम्ही व्हेरिएबल द्या. त्याला सेपरेट सेपरेट कोड लिहिण्याची गरज नाही. त्याने एकच सेट ऑफ कोड लिहून ठेवलेला आहे आणि तोच मल्टिपल टाइम्स रिपिटेटिव्हली तो यूज करत आहे. त्यामुळे याला आपण काय समजतो, दिस इज अ टूल. त्यानंतर इनपुट नावाचं टूल आहे आपल्याकडे, जे टूल काय करतं, युजरकडून आपलं इनपुट घेतं. त्यानंतर इंटिजर आहे, कन्व्हर्जन करतात, फ्लोटचं कन्व्हर्जन आहे. टाईप आपल्याला सांगतो की हा जो काही डेटा तुम्ही मला दिलेला आहे याचं नक्की टाईप काय आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. फंक्शनला आपण डिफाईन केलं. फंक्शनला डिफाईन करण्यासाठी काय सांगितलं आहे की हा जस्ट एक कोडचा ब्लॉक आहे, बाकी काही नाही आहे. कोडच्या लाईन जर तुम्ही एकत्र ठेवल्या त्याला समजायचं आहे फंक्शन. पण याचं वैशिष्ट्य काय आहे, याचं वैशिष्ट्य असं आहे की या सगळ्या लाईन्सला तुम्ही काहीतरी पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करण्यासाठी ठेवलेलं असणार आहे, डेडिकेटेड टास्क परफॉर्म करण्यासाठी ठेवलेलं असणार आहे. फॉर एक्झाम्पल ॲडिशनसाठी जर तुम्ही काही लाईन्स लिहिल्या तर त्या फक्त ॲडिशनसाठीच वापरा तुम्ही, त्याचं सबस्ट्रॅक्शनसाठी यूज करू नका. जर तुम्ही सबस्ट्रॅक्शनसाठी काही कोड लिहिला तर तो कोड असणार आहे फक्त सबस्ट्रॅक्शनसाठी. देन त्याला आपण मल्टिपल टाइम्स रियूज करू शकतो. आपण जो काय आपला कोड आहे किंवा फंक्शन आहे त्याला रियूज करू शकतो, मी आत्ता सांगितलं जस्ट. आणि काय आता बघा, कुठलाही जो कोड आहे तुमचा टूल आहे तो तुमच्यासाठी काहीतरी काम करते. मग ते काम करत असताना आपल्याला त्याला इन्स्ट्रक्शन द्यावे लागतात, आपल्याला त्याला डेटा प्रोव्हाइड करावा लागतो. म्हणजेच कुठलंही फंक्शन असेल याला तुम्हाला दोन गोष्टी एक्सपेक्टेड आहेत. एकतर तुम्ही त्याला इनपुट द्याल आणि त्या फंक्शनपासून तुम्हाला काहीतरी आउटपुट भेटेल. पण असं काही गरजेचं नाही की तुम्ही इनपुट दिलंच पाहिजे, असं काही नाही. ओके, जर गरज असेल तर तुम्हाला द्यावं लागतं आणि तो त्याचं आपोआप काहीतरी काम करतो. जे काही कोड लिहिला आहे तुम्ही त्या हिशोबाने तो काम करेल आणि तुम्हाला आउटपुट देईल. आउटपुट द्यायचं असेल तर देईल, नाहीतर प्रिंट करून टाकेल. दोन्ही गोष्टी ऑप्शनल आहेत. ओके, ज्यांनी सेशन मिस केलेलं आहे कालचं त्यांनी प्लीज यूट्यूबवरती मी सेशन अपलोड केलेलं आहे, तिथे जा आणि ते सेशन बघून घ्या. ओके, हे सेशन झाल्यानंतर ते कवर करायचं आणि ते खूप महत्त्वाचं आहे, कारण आजचं टोटल जेवढा काय बेस आहे आपला हा सेशन नंबर 15वरती आहे. देन आपण असं बघितलं की यार आपल्याला जो काही डेटा द्यायचा आहे आपल्या फंक्शनला, त्यामध्ये आपण दोन टाईपच्या गोष्टी वापरतो. त्यामधली पहिली आहे आर्ग्युमेंट नावाची गोष्ट वापरतो आपण आणि दुसरी आहे पॅरामीटर नावाची गोष्ट. आर्ग्युमेंटची एकदम सिंपल डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली की आर्ग्युमेंट असा डेटा असतो, असे व्हेरिएबल असतात की जे आपण फंक्शनला पास करतो, फंक्शनला प्रोव्हाइड करतो त्याचं काम करण्यासाठी. मग ॲडिशनसाठी जर तुम्ही फंक्शनला ए आणि बी हे दोन व्हेरिएबल जर देत असाल तर ए आणि बीला काय समजणार आपण, किंवा या ठिकाणी बघा इथे काय आहे, इनपुट 1 इनपुट 2 हे आपण देतोय. हा ॲरो बघा, ॲरो देतोय आपण आपल्या फंक्शनला, या बॉक्सला आपण देतोय. सो हे झाले आपले काय झाले, आर्ग्युमेंट झाले. आणि त्याच्यानंतर हे जे काय ए आणि बी आहे दिस आर युअर पॅरामीटर्स. ओके, स्क्रीन विजिबल आहे, तुझं एकदा नेटवर्क चेक कर, सगळ्यांसाठी स्क्रीन विजिबल आहे. ओके, सो आपल्याला जायचं आहे पुढे. आता आपण डेफिनेशन बघितली, डिफरन्स बघितला बिटवीन आर्ग्युमेंट्स अँड पॅरामीटर्स. सो आर्ग्युमेंट्स काय असतात, तर आर्ग्युमेंट्स असा डेटा असतो दॅट वी पास टू अ फंक्शन. ज्यावेळेस फंक्शनला आपण कॉल करतो म्हणजे काय करत नाही, त्याला वापरायचं आहे आपल्याला. ओके, त्या केसमध्ये आपण त्याला आर्ग्युमेंट असं म्हणतो. आणि पॅरामीटर्स असतात की असा डेटा की ज्यामध्ये आपण दिलेले आर्ग्युमेंट्स कॅच करतो किंवा स्टोअर करतो, त्याला म्हणायचे पॅरामीटर्स. सो हा डिफरन्स खूप महत्त्वाचा आहे, इंटरव्ह्यूमध्ये विचारता म्हणजे विचारतातच. ओके, स्क्रीन विजिबल आहे का माझी, मला कोणीतरी सांगायचं आहे क्विकली. चला, स्क्रीन विजिबल आहे, आवाज परफेक्ट येतोय सगळ्यांना की लॅग होतोय, जस्ट लेट मी नो इट इज विजिबल. ओके, सर जर विजिबल नसेल तर तुमचं नेटवर्क प्लीज चेक करा. ओके, ठीक आहे, चला. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय सांगितलं मी तुम्हाला शेवटी काल, असं सांगितलं की एव्हरी फंक्शन हॅज अ मेटा डेटा. प्रत्येक फंक्शनला स्वतःचा काहीतरी डेटा असतो. मग त्या डेटामध्ये ते काय ठेवणार आहे, ते ठेवतील की यार आमच्याकडे किती व्हेरिएबल्स आहेत, त्यानंतर आम्हाला कुठून कॉल केलं आहे, आम्हाला कुठे डेटा पाठवायचा आहे, काय करायचं आहे. जेवढी पण छोटी छोटी इन्फॉर्मेशन आहे ना त्या फंक्शन रिलेटेड, ही आपण रॅममध्ये स्टोअर करतो सेपरेटली त्या फंक्शनसाठी. आणि त्या इन्फॉर्मेशनला किंवा त्या रेकॉर्डला आपण समजतो ॲक्टिवेशन रेकॉर्ड.
हा जो काही पॉईंट आहे, हा रिकर्शन जो काही टॉपिक आपण बघणार आहे ना, त्यावेळेस हा महत्त्वाचा आहे. त्यावेळेस मी तुम्हाला परत एकदा हे सगळं सांगेल. ओके. सो जायचं आहे आपल्याला आज इकडे आणि आता बघायचं आहे की नक्की फंक्शन आपल्याला जर लिहायचं असेल तर आपण त्याचं कसं रिप्रेझेंटेशन केलं पाहिजे आणि त्यानंतर आपण काय काय कीवर्ड्स इकडे यूज करायचे आणि एक छोटंसं आपल्याला फंक्शन क्रिएट करायचं आहे. ते कोणतं असणार आहे ते पण आपण बघूया. सो चला, काल आपण एक्झाम्पल बघितलं होतं ह्याचं. काय होतं रे ते, इट वॉज ॲडिशनचं. चला, सो ॲडिशनसाठी आपण फंक्शन क्रिएट करूया. आपला टास्क आहे ओके, टू क्रिएट अ फंक्शन टू ॲड टू नंबर्स. बरं जाऊ दे, याच्यापेक्षा अजून थोडंसं आपण सिम्पल टास्क घेऊ. ओके, टू क्रिएट अ फंक्शन दॅट प्रिंट्स काय, गुड नाईट. येस, असं एखादं फंक्शन आपल्याला क्रिएट करायचं की ज्याला आपण जर कॉल केलं तर आपल्याला काय, स्क्रीनवरती गुड नाईट असं प्रिंट होणार. बरं बरं, ठीक आहे. मग आता मी तुम्हाला सांगितलं फंक्शन काय असतो. फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड. फॉर एक्झाम्पल हा आपला कोडचा ब्लॉक आहे. ओके, दिस इज कोड. या कोडचं काम काय आहे, कोडचं काम आहे टू प्रिंट, काय प्रिंट करायचं त्याला, गुड नाईट असं प्रिंट करायचं आहे. बरं ठीक आहे, हे तर आपल्याला समजलं. मग आता मला सांगा, सिंपल गोष्ट आहे की जर मी एखादं फंक्शन लिहितोय, फॉर एक्झाम्पल हे फंक्शन आहे आपलं. ओके, दिस इज फंक्शन. आता या फंक्शनला इनपुटची गरज आहे का रे? चॅटमध्ये सांगा. चलो, इनपुटची गरज आहे का या फंक्शनला? काही काय प्रिंट करायचं हे त्याला माहिती आहे. मग या फंक्शनला इनपुटची गरज आहे का? इनपुट, येस, इनपुट इज नॉट नीडेड. इनपुटची गरज नाही, कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला काय प्रिंट करायचं आहे. त्यानंतर याच्यापासून आपल्याला काही आउटपुट एक्सपेक्टेड आहे का? आउटपुट नॉट नीडेड. का? कारण हे फंक्शन स्वतःच प्रिंट करून टाकणार आहे, काही आपल्याला पाठवणार नाही आहे मागे. ओके, सो नॉट नीडेड. या फंक्शनचं आउटपुट आपल्याला काही एक्स्ट्रा नको आहे. जे आहे ते फंक्शन प्रिंट करून टाकेल, हे त्याचं काम आहे. या दोन गोष्टी आपल्याला समजल्या. मग आपल्याला इनपुट पण नाही आहे, आपल्याकडे आउटपुट पण नाही आहे. आपला मधला पार्ट राहिला आता फक्त. आपल्याला फक्त हा आता जस्ट आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे कोडने. मग तुम्हाला मी सिंटॅक्स सांगतो, बघा इकडे. ओके, सो सिंटॅक्स, कोणतंही फंक्शन लिहिण्याचं सिंटॅक्स काय लिहायचं. फंक्शनचं नाव तुम्हाला लिहायचं आहे पहिली गोष्ट. तर तुम्ही फंक्शनचं नाव काही पण देऊ शकता. फॉर एक्झाम्पल मी फंक्शनचं असं नाव दिलं, डिस्प्ले. काय नाव दिलं फंक्शनचं? डिस्प्ले टेक्स्ट. ओके, डिस्प्ले टेक्स्ट नावाचं फंक्शन आपण इकडे लिहिलेलं आहे किंवा त्याला नाव दिलं मी. हे काय आहे? दिस इज जस्ट अ नेम. हे फंक्शनचं नाव आहे, जस्ट नाव आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला कंपल्सरी एक गोष्ट करायची आहे मित्रांनो, की याला असे ब्रॅकेट्स द्यायचे. ओके, फंक्शनला ब्रॅकेट्स द्यायचे. ठीक आहे, दिलं. त्यानंतर आपल्याला या बॉक्समध्ये लिहायचा आहे फंक्शनचा कोड. ओके, परफेक्ट. ओके, कोड ऑफ फंक्शन. फंक्शन तुमचं जे पण काही काम करणार आहे तो कोड इकडे मध्ये लिहायचं तुम्हाला. ओके, सो आता आपण कसं करतो, तुम्हाला इकडे कोलन द्यावे लागतील. मग आता आपल्याला बॉक्स ठरवायचा आहे. आपण इफ एल्समध्ये काय केलं रे? चला थोडंसं मागे जाऊया आपण. सेशन नंबर नेस्टेडमध्ये कंडिशनल स्टेटमेंटमध्ये जाऊया. इथे या, चला. आता मी तुम्हाला सांगितलं होतं इथे की इफचा ब्लॉक असतो, एल्सचा ब्लॉक असतो. मग हा दाखवण्यासाठी आपण काय केलं होतं, लेफ्टपासून काहीतरी जागा सोडली आणि सगळा कोड एका खाली एक लिहिला, म्हणजे तो आपल्याला समजतो की तो एका ब्लॉकमध्ये आहे. मग तसंच सेम गोष्ट इथं करायची मला. जर तुम्हाला एखाद्या फंक्शनचा ब्लॉक लिहायचा आहे किंवा फंक्शनचा कोड लिहायचा आहे, तर काय करायचं आहे? काही नाही, लेफ्टपासून जस्ट एक काहीतरी स्पेसिफिक जागा सोडायची आणि जेवढा कोड तुम्ही या ठिकाणी लिहाल तो असणार आहे तुमच्या फंक्शनचा कोड. म्हणजे स्टार्ट इथून, दिस इज स्टार्ट अँड दिस इज एंड. बघा, हा झाला आपला ब्लॉक झाला कोडचा. याच्या आतमध्ये येणारा सगळा जो काही कोड असेल याला म्हणायचं फंक्शनची बॉडी ऑफ फंक्शन. ओके, फंक्शनची बॉडी म्हणजे काही नाही, बॉडीमध्ये मेन कोड आहे जो कोड फंक्शनचं काम करणार आहे. डिस्प्ले टेक्स्ट, नावावरून समजतं की आपल्याला काहीतरी टेक्स्ट डिस्प्ले करायचा आहे, पण कसा करायचा, काय त्यामध्ये कोड असणार आहे, हे सगळं यामधल्या बॉक्समध्ये आपण लिहिणार आहे. ठीक आहे, पण आता आपल्या सिस्टीमला सांगायचं कसं की बाबा हे फंक्शन आहे, त्याला सांगायचं त्यासाठी एक आपण सुंदर कीवर्ड यूज करू. त्याला नाव दिलं आहे DEF. काय नाव द्यायचं? DEF. DEFचा अर्थ काय आहे? डिफाईन. ओके, डिफाईन फंक्शनचं नाव. म्हणजे या फंक्शनला आपण आता तयार करतोय आणि तयार करत असताना आपण त्याची बॉडी पण देतोय, म्हणजे फंक्शन
काय काम करतो ते देतोय. आता थोडंसं कन्फ्युजन जर तुम्हाला झालं असेल, तर मी सिम्पली मराठीमध्ये सांगतो मला काय करायचं. आधी तर तुम्हाला फंक्शनचं नाव ठरवायचं काय आहे ते. फंक्शनचं नाव ठरवलं आपण, डिस्प्ले टेक्स्ट आहे. त्यानंतर ब्रॅकेट्स देऊन टाकायचे, कंपल्सरी आहे. हे का करायचं मला विचारू नका, कारण ज्यांनी लँग्वेज क्रिएट केलेली आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की असंच करायचं आणि तेच आपल्याला फॉलो करावं लागतं. त्यानंतर ब्रॅकेट नंतर तुम्हाला द्यायचे हे कोलन, सिम्पली हे कोलन द्यायचे आहे. म्हणजे इथून पुढे खाली जे पण काही तुम्ही लिहिणार ते तुमच्या फंक्शनच्या अंडर येते. ओके, ठीक आहे. त्यानंतर हे फंक्शन आहे, हे असं ओळखण्यासाठी आपण काय करतो, एक DEF नावाचा कीवर्ड इकडे यूज करतोय. हा कीवर्ड आहे, दिस इज कीवर्ड. ओके. कीवर्ड म्हणजे काय? कीवर्ड म्हणजे असे वर्ड्स की ज्यांचा मीनिंग तुमच्या कम्प्युटरला, तुमच्या सिस्टमला, तुमच्या कंपायलरला ऑलरेडी माहीत आहे. आता DEFचा मीनिंग काय इकडे? डिफाईन आहे, म्हणजे फंक्शनला तयार करा. डिफाईन करा म्हणजे तयार करायचं आहे फंक्शनला. सो तयार करा या फंक्शनला, डिस्प्ले टेक्स्ट नावाच्या फंक्शनला, जो कोणताही इनपुट घेत नाही आहे. एम्प्टी इकडे ब्रॅकेट्स आपण दिले. त्यानंतर चालू होतं इथून आणि संपतोय इथे. मग आता याच्यामध्ये या पार्टमध्ये आपल्याला असा कोड लिहायचा आहे की जो आपल्या फंक्शनचं मेन टार्गेट आहे. फंक्शनचं काय टार्गेट आहे आपल्या? असं टार्गेट आहे, टू क्रिएट अ फंक्शन दॅट प्रिंट करणं हे आपलं टार्गेट आहे. आपल्याला ओळखलं पाहिजे आपण की करायचं काय, हे आपलं टार्गेट आहे. आपल्याला गुड नाईट असं प्रिंट करायचं आहे. मग आता मित्रांनो, कुठलीही गोष्ट प्रिंट करण्यासाठी पायथनमध्ये कोणतं टूल आहे मला सांगा. चला, आपल्याला यूज करायचं आहे. कुठलीही गोष्ट प्रिंट करण्यासाठी पायथनमध्ये आपण कुठलं टूल यूज करतो? चलो कम ऑन, एनीवन, कोणीतरी सांगा मला. खूप सिम्पल आहे, प्रिंट. ओके, व्हेरी गुड. सो इकडे लिहायचं, जस्ट आपल्याला प्रिंट लिहायचं आणि याच्यामध्ये लिहून टाका काय प्रिंट करायचं आहे आपल्याला. गुड नाईट, दॅट्स इट. झालं, एवढंच आहे आपलं कोड, बाकी काही नाही ना आपल्या कोडमध्ये. म्हणजे आपण एक फंक्शन क्रिएट केलं, DEF डिस्प्ले टेक्स्ट नावाचं फंक्शन क्रिएट केलं. त्याच्या बॉडीमध्ये किंवा त्याच्या अंडर आपण असा एक कोड लिहिला जो आपलं काम करून देणार आहे. आपलं काम काय करायचं आहे? प्रिंट करायचं आहे गुड नाईट, आणि एवढंच आहे, दॅट्स इट. हाच आपला फायनल कोड आहे. आणि जर हे थोडंसं मी व्यवस्थित लिहिलं इकडे तर कसं दिसेल आता बघा इकडे. आधी DEF लिहायचा, त्यानंतर नाव लिहायचं फंक्शनचं. काय नाव आहे? डिस्प्ले टेक्स्ट नावाचं आहे आपलं नाव काहीतरी. असं दिलं, हे केलं मी, आणि थोडी जागा सोडतो मी इथून आणि इथे लिहिणार प्रिंट गुड नाईट असं लिहितो. दिस इज इट गाईज. एवढंच आहे फंक्शन. बघा, हा आपला जो काय बॉक्स आहे तो एवढा आहे फंक्शनचा बॉक्स. इथून आपण जागा सोडलेली आहे अँड दॅट्स इट. त्यामध्ये ह्याचा अर्थ काय? दिस इज डिफाईन. हे काय आहे? हे नेम, फंक्शनचं नाव आहे, आणि हे जे आहे दिस इज फंक्शनची बॉडी. ओके, परफेक्ट. समजलंय प्रत्येकाला एक छोटंसं नॉर्मल फंक्शन कसं लिहायचं ते समजलंय. याचा जो काही सिंटॅक्स आहे, जेनेरिक सिंटॅक्स, तो मी इकडे लिहितो. ओके, जेनेरिक सिंटॅक्स कसा आहे? डेफ, त्यानंतर फंक्शन नेम, कुठल्याही फंक्शनचं नाव लिहायचं, त्यानंतर असं करायचं, आणि या ठिकाणी जो काय कोड आहे तो इकडे लिहून टाकायचा, बॉडी, तुमच्या फंक्शनची बॉडी. तर हा आपला जेनेरिक सिंटॅक्स आहे फॉर नॉर्मल फंक्शन. समजलं असेल तर पटापट पटापट क्लिअर 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 टाईप करायचं चॅटमध्ये. चलो एव्हरीवन, क्विकली. परफेक्ट परफेक्ट. जायचं आहे आपल्याला आता बॅचेस, पायथन इकडे, आणि इट्स डे नंबर वॉट, इथे या. दिस इज डे नंबर 16, न्यू फोल्डर, डे 16. आणि हे जस्ट मला इकडे ट्राय करून दाखवायचे तुम्हाला की काय असतं. सो न्यू पायथन फाईल. चलो हे जस्ट मला ट्राय करायचं आहे. हे नको आहे मला, क्रॉस करून टाकतो मी, आणि हे पण नको आहे मला. ओके, जस्ट फाईन, परफेक्ट. काय करायचं आहे मला? एक फंक्शन क्रिएट करायचं होतं टू प्रिंट गुड नाईट. मी आता हे जरा मार्कअपमध्ये लिहितो. ओके, क्रिएट अ फंक्शन टू प्रिंट गुड नाईट. हे आपला मेन टास्क होता, राईट? सो याला मी मार्कडाऊन करणार सिम्पली. दॅन आपण जाणार आता ओरिजिनल आपल्याला लिहायचं आहे. रोहन, थोडासा वेगळा प्रश्न आहे हा. सो फ्युचरिस्टिक क्वेश्चन आहे किंवा वेगळा क्वेश्चन आहे, रिलेटेड टू लेक्चर नाही आहे आपल्या. सो मी हा नंतर आन्सर करेल तुझा. ओके, सॉरी फॉर दॅट. सो चला, DEF लिहायचं आणि फंक्शनचं नाव लिहायचं.
आता हे बघा मित्रांनो, फंक्शनचं नाव लिहिताना थोडंसं मॅच्युअर आपल्याला फंक्शनचं नाव द्यायचं आहे. म्हणजे कोणीतरी ABC असं देऊ नका याला नाव. म्हणजे दिलं तर चालतं, पण हे व्यवस्थित वाटत नाही. एक सीनियर डेव्हलपर आपण आहोत किंवा एक रिस्पॉन्सिबल डेव्हलपर आहोत असं वाटत नाही. कुठल्याही फंक्शनचं नाव देताना त्या फंक्शनमध्ये काय होणार आहे हे आपल्याला आधी समजलं पाहिजे आणि त्याच्या हिशोबाने आपण त्याला नाव द्यायचं. आपल्याला काय करायचं इकडे एक टेक्स्ट प्रिंट करायचा आहे गुड नाईटचा. म्हणून मी याला असं नाव देतो काय? प्रिंट टेक्स्ट. ओके, प्रिंट टेक्स्ट. त्यानंतर तुम्ही असं पण देऊ शकता डिस्प्ले टेक्स्ट. ओके, डिस्प्ले टेक्स्ट. तुम्हाला काय हवं ते नाव द्या, फक्त मिनिंगफुल असलं पाहिजे ना, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि नाव देताना मी कसं दिलं आहे बघा, डिस्प्ले टेस्ट असं नाही दिलं आहे मी, डिस्प्ले टेस्ट असं दिलं. ओके, सो हे कन्व्हेन्शन आहेत. हे तुम्हाला जर तुम्ही जास्त कोडिंग करत गेला किंवा तुम्ही कंपनीमध्ये तुमचा कोड रिव्ह्यूला दिला तर तुमचे सिनियर्स तुम्हाला सांगतील की असं नाही असं द्यायचं, असं नाही असं द्यायचं. कॅमल केस आहे. ओके, परफेक्ट. तसं तुम्हाला फॉलो करायचं आहे. सवय ठेवा आत्तापासूनच कॅमल केसिंगमध्ये फंक्शनचं नाव आणि व्हेरिएबलचं नाव द्यायला स्टार्ट करायचे. सो दिले इकडे नाव फंक्शनचं, ब्रॅकेट देऊन टाकले मी आणि कोलन दिला. ओके, माझं काम झालं. एंटर केलं, मी खाली आलो. मी एवढी जागा सोडून देणार आता. ही जागा सोडून देणार म्हणजे इथून पुढे जेवढा पण काय कोड मी लिहितो या माझ्या फंक्शनच्या अंडर येणार आहे. फंक्शनचा माझा तो ब्लॉक असणार आहे, फंक्शनची बॉडी असणार आहे. नाव काय करायचं आपल्याला? आपल्याला सिम्पली प्रिंट करायचं आहे. मग लिहून टाका बाबांनो, काय करायचं आहे? प्रिंट गुड नाईट. ओके, गुड नाईट प्रिंट करायचं आहे आपल्याला आणि रन करा. काहीच होणार नाही. का बरं काहीच होणार नाही आता? मी तिकडे फंक्शन लिहिलं, प्रिंट त्यामध्ये व्यवस्थित सगळं लिहिलेलं आहे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आपलं, इथे या. आपण फंक्शन तर लिहिलंय. आपल्याला पुढचे जो काही पार्ट आहे, नेक्स्ट पार्ट आहे, वी हॅव टू ओके कॉल अ फंक्शन, वी हॅव टू कॉल अ फंक्शन whenever we need it. जेव्हा गरज असेल तेव्हा आपण त्या फंक्शनला कॉल करायचं आणि आपलं काम करून घ्यायचं. हाऊ टू कॉल अ फंक्शन, हा पुढचा पॉईंट. हाऊ टू कॉल, काही नाही करायचं, सिम्पल एक गोष्ट करायची, राईट फंक्शन नेम आणि असं ब्रॅकेट देऊन टाकायचं. सिम्पल. कॉल करलं तरच आपल्याला माहिती भेटेल. फॉर एक्झाम्पल आता एक रिअल लाईफचं आपण एक उदाहरण घेऊया की तुमच्या फ्रेंडकडे काहीतरी अशी गोष्ट आहे किंवा असा टास्क आहे जो त्याला माहिती आहे, जो त्याला विचारल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे. मग आपण काय करतो रिअल लाईफमध्ये? आपण आपल्या फोनने त्याला कॉल करतो आणि विचारतो बाबा हे कसं करायचं, ते कसं करायचं, हे करून दे, ते करून दे, हे पैसे पाठव, हे कर, ते कर, व्हॉट एव्हर. तसंच इथं जर आपला हा फ्रेंड आहे डिस्प्ले टेक्स्ट, त्याचं काम आहे की तो काय करतोय, गुड नाईट असं प्रिंट करतोय. मग आपलं काम आहे की त्याला आपल्याला ज्यावेळेस गुड नाईट प्रिंट करून घ्यायचं आहे त्यावेळेस आपण त्याला कॉल करायचं. कॉल करताना सिम्पल फंक्शनचं नाव लिहायचं आणि ब्रॅकेट देऊन टाकायचे, दॅट्स इट. मग आपल्या फंक्शनचं नाव काय इथे वरती जा चला. फंक्शनचं नाव आहे डिस्प्ले टेक्स्ट. सो कसं करणार इकडे, डिस्प्ले टेक्स्ट आणि असं लिहून टाकायचं, दॅट्स इट, एवढंच, डन. मग काय होणार, हा इथून कंट्रोल असा वरती जाईल, हा शोधेल तुमच्या कोडमध्ये की बाबा कुठल्या ठिकाणी असं आपलं फंक्शन आहे का या नावाचं. मग त्याला भेटेल या ठिकाणी, अच्छा आहे बरं का, इथं आहे. मग इथं आल्यानंतर तो बघेल काय याच्यामध्ये लिहिलेलं आहे, प्रिंट करायचं आहे गुड नाईट, प्रिंट करून टाका. मग ॲट दी एंड हे फंक्शन कॉल केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल इकडे, असं येईल गुड नाईट. ओके, असं तुम्हाला भेटून जाईल. लेट्स गो हिअर, इथे जाऊया आणि अनटायटल्ड. येस, फंक्शनला कॉल करायचं आहे. काय नाव आहे आपल्या फंक्शनचं, डिस्प्ले टेस्ट. अच्छा, टेस्ट केलं का इकडे, टेक्स्ट करतो मी जरा. ओके, TEXT. सो डिस्प्ले टेक्स्ट जर मी केलं आणि असं ब्रॅकेट देऊन टाकलं, एंटर केलं, यू विल सी की इकडे गुड नाईट प्रिंट झालेलं आहे. का झालं प्रिंट इकडे, ज्या वेळेस मी याला कॉल करतोय, दिस इज अ फंक्शन कॉल, दिस इज अ फंक्शन कॉल. आणि ही झाली फंक्शनची डेफिनेशन. डेफिनेशन म्हणजे त्या फंक्शनमध्ये काय कोड आहे, तो काय टास्क परफॉर्म करतोय, हे सगळं इथे असणार आहे. मग कॉल केला, कंट्रोल कुठे जाणार, इकडे वरती सर्च करणार तो सगळ्या कोडमध्ये आपल्या की असं नावाचं फंक्शन आपल्याकडे आहे, कुठे डिफाईन केलेलं आहे. अच्छा, सापडलं. त्यामध्ये काय केलं त्यांनी, प्रिंट केलं आहे गुड नाईट. दॅट्स वाय तुम्हाला इकडे हे असं आउटपुट येऊन जाईल. ओके, परफेक्ट. प्रवीण असं विचारतायत की फंक्शन कॉल केल्यानंतर जर पॅरामीटर पास केलं तर काय होईल. हे बघा, ते अजून मी शिकवलेलं नाही आहे तुम्हाला प्रवीण, तो पुढचा टॉपिक आहे. ओके, येस. त्यानंतर प्लीज एक्सप्लेन आर्ग्युमेंट्स इन फंक्शन. सो आर्ग्युमेंट्स ऑलरेडी काल एक्सप्लेन केलेले आहेत. सो सेशनच्या शेवटी तू थांब थोडंसं, मी तुला एक्सप्लेन करतो परत एकदा Q&A मध्ये. आत्ता चालूमध्ये नाही करता यायचं बिकॉज आपल्याला हे टॉपिक कवर करायचे.
परफेक्ट परफेक्ट. समजलं हे? समजलं असेल तर क्लिअर 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 टाईप करायचं प्रत्येकाने. चलो, सिम्पल आहे एकदम. सिम्पल सिम्पल सिम्पल. चला, म्हणजे आपण पहिलं एक्झाम्पल जे बघितलं या ठिकाणी, ते पहिलं एक्झाम्पल कशाचं होतं? फंक्शन विदाउट एनी पॅरामीटर. ओके, पहिलं एक्झाम्पल जे आपण बघितलं हे कशाचं होतं? इकडे लिहितो मी. काय? फंक्शन विदाउट पॅरामीटर किंवा आर्ग्युमेंट. पॅरामीटर आर्ग्युमेंट्स, हे झालं आपलं पहिला पार्ट झाला. ओके, हा पार्ट इकडे कव्हर झाला. आता जे आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे त्यामध्ये आपण आता पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्सचा यूज करूया. सो सेकंड काय आहे? क्रिएट अ फंक्शन टू ॲड टू नंबर्स. बरं, ठीक आहे, एवढंच सांगितलं आहे आपल्याला. एक फंक्शन क्रिएट करायचं आहे 2 नंबर ॲड करण्यासाठी. बरं, ठीक आहे. मग मला समजलं फंक्शन क्रिएट करायचं आहे. मग त्या फंक्शनला काहीतरी नाव मी देऊन ठेवणार इकडे. ओके, फंक्शनचं नाव ठरवतो मी इकडे, नेम. काय नाव द्यायचं आपल्याला? ॲड नंबर्स असं नाव देऊ याला. सिम्पल, हे नाव देणार मी याला. परफेक्ट परफेक्ट. पण आता जे 2 नंबर्स मला इकडे हवेत ते मला कोणाकडून घ्यायचे ते मला डिसाईड करायचं आहे. ओके, सो टेक 2 नंबर्स, बघा इकडे, फ्रॉम युजरकडून घ्यायचे आता आणि आपल्याला ते द्यायचे. युजरकडून कसे घ्यायचे माहिती आहे आपल्याला? इनपुटचा वापर करायचा आणि युजरकडून घ्यायचे. मग जर हे नंबर आपण युजरकडून घेतोय, हा तुमचा युजर आहे फॉर एक्झाम्पल, त्याने 2 नंबर तुम्हाला दिले. पहिला नंबर दिला 20, हा दिला 30. मग तुमचं काम आहे की याला कुठेतरी तुम्हाला स्टोअर करायचे. मग मी NUM1 इकडे यूज करतो आणि NUM2 इकडे यूज करतो. हे 2 व्हेरिएबल्स आहेत ना, यामध्ये मला युजरकडून आलेले 2 नंबर्स घ्यायचे आहेत. आणि हे जे काय NUM1 आहे बघा, हा आहे NUM1, हा आहे NUM2. हा मला कोणाला द्यावा लागेल? हा द्यावा लागेल मला माझ्या फंक्शनला. त्याचं नाव असणार आहे ॲड नंबर्स. हे तुमचं झालं फंक्शन. तो काय करेल रे? सिम्पल, तो एक गोष्ट काम करेल. A+B करणार. सॉरी A+B नाही करणार तो. आता काय करेल तो, की हे जे काही 2 नंबर्स आहेत, नंबर 1 नंबर 2, हे त्याच्याकडे कॅच करणार. तुम्ही पाठवून तर दिले, नंबर 1 नंबर 2 पाठवून दिले, पण तो कॅच करतो. कॅच करण्यासाठी फॉर एक्झाम्पल त्याने A नावाचा एक बॉक्स यूज केला आणि B नावाचा एक बॉक्स यूज केला. म्हणजे नंबर 1 मधला डेटा कुठे जाणार? आता इथे जाणार. नंबर 2 मधला डेटा कुठे जाणार? इथे जाणार. आणि मग तो काय करतोय? सिम्पली तो जस्ट A+B करेल आणि आपल्याला सांगेल की झाली ॲडिशन. एवढंच काम आपल्याला करायचं आहे. मग आता यामधून आपल्याला ओळखायचं आहे की आपले पॅरामीटर्स कोणते आणि आर्ग्युमेंट्स कोणते. मग तुम्हाला मी सांगितलेलं आहे, प्रवीण परत एकदा सांगतोय, की आर्ग्युमेंट्स काय असतात? ज्या व्हॅल्यूज किंवा जो डेटा तुम्ही फंक्शनला पास करता. बघा, फंक्शनला काय पास करतोय आपण? नंबर 1 नंबर 2. सो नंबर 1 अँड नंबर 2, दीज आर आर्ग्युमेंट्स. बघा, फंक्शनला आपण जे पास करतोय त्याला आर्ग्युमेंट्स असं म्हणतोय. त्यानंतर ॲक्सेप्ट आपण कशामध्ये करतोय? ॲक्सेप्ट करतोय आपण A आणि B मध्ये. सो ह्या 2 गोष्टी झाल्या फंक्शनच्या पॅरामीटर्स. ओके, दीज आर पॅरामीटर्स. सो हा झाला डिफरन्स बिटवीन आर्ग्युमेंट्स अँड पॅरामीटर्स. मग आपल्याला समजलं की यार पॅरामीटर्स कोणते आहेत आणि आर्ग्युमेंट्स कोणते आहेत. मग आपलं सिम्पल काम राहिलं, जस्ट आपल्याला एक फ्लो लिहायचा आहे आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपरली ड्राफ्ट करायचं. चला, मी असं केलं. फॉर एक्झाम्पल, नंबर 1मध्ये युजरकडून एक नंबर घेतला, नंबर 2मध्ये युजरकडून एक नंबर घेतला. ह्या दोन्ही गोष्टी कुठून आल्या? माझ्या ह्या युजरकडून आलेल्या आहेत. नाऊ आता मला असं एखादं फंक्शन क्रिएट करायचं आहे की ज्याचा मी वापर करू शकतो. सो फंक्शन क्रिएट करत असताना मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला महत्त्वाचा कीवर्ड यूज करावा लागतो, दॅट इज DEF नावाचा कीवर्ड. तो यूज केला. त्यानंतर काय होणार? आता मी एक फंक्शन क्रिएट करतो, त्याचं नाव देणार आहे ॲड नंबर्स. आणि आता या ब्रॅकेटमध्ये मला लिहायचे पॅरामीटर्स. काय लिहायचे? पॅरामीटर्स लिहायचे. आणि आता हा झाला तुमच्या फंक्शनचा मेन बॉडी. काय? ही झाली फंक्शनची बॉडी. परफेक्ट. मग ही बॉडी आपण कशी लिहायची आता? चला आपण लिहूया. सो DEF ॲड नंबर्स. आता पॅरामीटर्स कोणते आहेत आपल्याकडे 2 पॅरामीटर्स आहेत. वरती जा, चेक करा. A आणि B हे 2 आपले पॅरामीटर्स आहेत. मग काही नाही, असं लिहा सिम्पल AB. ओके, A मध्ये जो पहिली व्हॅल्यू येईल, B मध्ये दुसरी व्हॅल्यू येणार. आला? बरं, आता एंट्री कुठे केली आपण? फंक्शनच्या ब्लॉकमध्ये केली. हा पार्ट मी सोडून दिलेला आहे. ओके, स्पेस दिलेली आहे सो दॅट आपल्याला इकडे स्टार्ट आणि एंड इकडे समजेल किती आहे आपला.
सो आता काय करतो आपण, सिम्पल ए आणि बीची ॲडिशन करून टाका. प्रिंट ए प्लस बी. दॅट्स इट. आपली ॲडिशन प्रिंट होऊन जाईल सिम्पली इथे. हेच आपल्याला करायचं आहे. मग आता हे तर लिहिलं मी, दिस इज परफेक्ट. मग आता फंक्शनला कॉल करायचं आहे मला. या फंक्शनला मला वापरायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं हाऊ टू कॉल अ फंक्शन. कॉल करताना काय करायचं, सिम्पल फंक्शनचं नाव लिहायचं. लिहिलं, ओके. आणि त्याला काय पास करायचे, आता इकडे आर्ग्युमेंट्स पास करायचे. जो डेटा आपण पास करतो त्याला आर्ग्युमेंट म्हणतात. आता आर्ग्युमेंट कोणते आहेत आपल्याकडे, परत एकदा बघा इकडे, ॲड नंबर्स आणि इकडे आर्ग्युमेंट्स कोणते कोणते आहेत. सो आर्ग्युमेंटसाठी तुम्ही बघू शकता, वरती जा इकडे, काय आर्ग्युमेंट आहेत आपल्या. अच्छा, नंबर 1 आणि नंबर 2 मध्ये जो पण काय डेटा येईल ते माझे असणारे आर्ग्युमेंट्स. मग पास करून द्या इकडे. नंबर 1 पास केला आणि नंबर 2 पास केला. परफेक्ट परफेक्ट. ओके, हे झालं. म्हणजे आपल्या कोडमध्ये टोटल किती लाईन्स आहे बघा. पहिले तर हा पार्ट झाला, दिस इज फर्स्ट पार्ट. त्यानंतर हा एक पार्ट आहे आपला, डेफिनेशन दिली आपण फंक्शनची आणि फंक्शनला कॉल केलं. संपला विषय एवढा. फ्लो कसा असणार बघा. युजरने फॉर एक्झाम्पल 2 नंबर्स दिले तुम्हाला. कोणता नंबर दिला तुम्हाला, 10 दिला आणि 20 दिला. सो नंबर 1 मध्ये आला 10, नंबर 2 मध्ये आला 20. आता काय होणार, इथे डेफिनेशन वगैरे लिहिली आहे, तो बघेल जस्ट सिम्पली काय केलं आहे काय नाही. अच्छा ठीक आहे, तो इग्नोर करून देईल. ओके, स्टार्टला इकडून लाईन नंबर 3ला जाईल. त्याला समजेल की आता फंक्शनला कॉल केलेला आहे आपण इथे. बरं, फंक्शनला कॉल केला आहे का, ठीक आहे. मग कॉल करत असताना या फंक्शनला काय पास केलं, नंबर 1 पास केला, नंबर 2 पास केला. नंबर 1 मध्ये काय आहे, 10 पास केलेला आहे आणि इकडे 20 पास केला नंबर 2 मध्ये. मग एवढी सगळी इन्फॉर्मेशन घेऊन, काय इन्फॉर्मेशन, फंक्शनचं नाव, नेम, काय फंक्शनचं नाव, ॲड नंबर्स. ओके, त्यानंतर इकडे नंबर 1 मध्ये काय आहे, 10 आहे आणि नंबर 2 मध्ये 20 आहे. ही इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्या कोडमध्ये सर्चिंग चालणार, सापडणार की असं मॅच होणारं एखादं फंक्शन आपल्याकडे आहे का, म्हणजे ज्याचं नाव ॲड नंबर असेल आणि जो 2 व्हॅल्यू इकडे ॲक्सेप्ट करतोय किंवा कॅच करतोय. मग चला इकडे वरती सर्च करा, आहे का कुठे, आहे का कुठे. अच्छा, सापडलं मला, या ठिकाणी सापडलं बघा. नाव पण तेच आहे आणि एक व्हॅल्यू इकडे जाईल, एक व्हॅल्यू इकडे जाईल. म्हणजे 10 जो आला तो जाणार ए मध्ये, 20 आला तो जाणार बी मध्ये. ऑर्डर वाईज जाता. ऑर्डर इज इम्पॉर्टंट. बघा इकडे काय आहे, ऑर्डर इज इम्पॉर्टंट. परफेक्ट. मग ए मध्ये आला 10, बी मध्ये आला 20. प्रिंट करून टाकलं त्याने, 10 + 20 विच इज वॉट, 30. ओके, एवढं आपलं मेन टार्गेट होतं, ते आपण याच्या हिशोबाने अचीव केलेलं आहे. परत एकदा सांगतो, एकदम सिम्पल वेमध्ये आणि इझी वेमध्ये, दोघींचा अर्थ एकच आहे. चला, काय करायचं होतं आपल्याला, नंबर ॲड करायचे 2. त्यासाठी मी असं ठरवलं की मी नाव देणार फंक्शनला ॲड नंबर्स. ठीक आहे. त्यानंतर मी युजरकडून 2 नंबर्स घेणार आणि ते स्टोअर करतोय नंबर 1 आणि नंबर 2 मध्ये. इथपर्यंत पण क्लिअर आहे प्रत्येकाला. आता जे फंक्शन मला क्रिएट करायचं आहे, ते जे काही फंक्शन आहे त्याचं नाव आपण ठरवलेलं आहे ॲड नंबर्स. ते फंक्शन क्रिएट करत असताना या ब्रॅकेटमध्ये मला द्यायचे पॅरामीटर्स. सो पॅरामीटर्स ज्यावेळेस मी देतो त्यावेळेस मी त्यांची नावं ठरवली होती की मला ए आणि बी हे 2 पॅरामीटर्स यूज करायचे ऑर्डर वाईज. पहिला नंबर जाईल ए मध्ये, दुसरा नंबर जाईल बी मध्ये. आणि काम काय आपल्या फंक्शनचं, सिम्पल प्रिंट करून टाकायची दोघांची ॲडिशन. मी इकडे काही रिटर्न वगैरे केलेलं नाही अजून आणि तो टॉपिक मी अजून तुम्हाला शिकवलेला नाही पण आहे, तर ते पुढे आपण बघणार आहोतच. सो इकडे ए प्लस बी आपला झाला. परफेक्ट. मग आता आपल्याला कॉल करायचं फंक्शनला. फंक्शन लिहून झालं आहे आपलं, आपल्या युजरकडून आपण इनपुटसुद्धा घेतलं आहे, सगळं एकदम परफेक्ट आहे. फक्त आपलं बाकी आहे की त्याला कॉल करायचं आणि आपलं काम त्याच्याकडून करून घ्यायचं बाकी आहे. मग कॉल करत असताना मी तुम्हाला सांगितलं आहे फंक्शनचं नाव लिहायचं आणि फंक्शनला आर्ग्युमेंट्स पास करून द्यायच्या, असतील तर द्यायच्या, नसतील तर मोकळे ब्रॅकेट्स ठेवायचे. वरती बघा, या ठिकाणी जर आपण फंक्शनला कॉल केलं होतं, हे एम्प्टी ब्रॅकेट्स होते, इथे काही गरज नव्हती. पण या ठिकाणी गरज आहे आपल्याला. इथे आपल्याला नंबर त्याला पास करावे लागणार आहेत का, कारण तसं आपण एक्सपेक्टेड आहे आपल्या फंक्शनकडून आपल्या की तो आपले 2 नंबर्स घेईल आणि त्याची ॲडिशन करेल. सो नंबर 1 नंबर 2 मी ठरवलं होतं आधीच की याला मी ॲज अ आर्ग्युमेंट यूज करणार. सो त्यामध्ये 10 आणि 20 ॲज इट इज गेला. इथपर्यंत आल्यानंतर कोडमध्ये सर्च होणार, सापडणार की तुमच्या कोडमध्ये असं एखादं फंक्शन आहे का ज्याचं नाव ॲड नंबर्स आहेत आणि जो 2 आर्ग्युमेंट्स, ओके, 2च आर्ग्युमेंट्स इकडे ॲक्सेप्ट करतोय पॅरामीटर्समध्ये. मग ए आणि बी आहे. मग जी काही नंबर 1 मधली व्हॅल्यू आहे 10 ती जाणार ॲज इट इज. बघा मी एक ॲरो इकडे दाखवतो, हा ॲरो वरती आणि हा सुद्धा ॲरो आहे. सिम्पल नंबर 1 मधली व्हॅल्यू कुठे गेली, इथे गेली आणि ही व्हॅल्यू इथे गेली ए आणि बी मध्ये. सिम्पल दोघांची ॲडिशन करून टाका आणि प्रिंट करून टाका. आपल्याला जस्ट हे क्विकली ट्राय करायचं आहे आपल्या
नोटबुकवरती. ओके ओके. इथे हॅश 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 आणि आपलं बाकीचा जो काही इकडे मार्कडाऊन आहे, इथे काय केलं आहे आपण, क्रिएट अ फंक्शन टू ॲड 2 नंबर्स. ओके, 2 नंबर्स ॲड करण्यासाठी आपल्याला एक फंक्शन क्रिएट करायचं होतं. मग सिम्पली मी काय करतोय, DEF फंक्शनला नाव दिलं होतं आपण ॲड नंबर्स. ओके परफेक्ट. आणि ए आणि बी हे दोन आपले पॅरामीटर्स झाले. ओके, हे काय झाले तुमचे पॅरामीटर्स, ए कोमा बी. ओके, ना फंक्शनचं काम काय होतं रे, काही नाही, जे पण काय ए आणि बी मध्ये असेल त्याला जस्ट प्रिंट करायचं ए प्लस बी. ओके गुड, हे झालं इथपर्यंत. ही झाली फंक्शनची डेफिनेशन. फंक्शन आपलं लिहून रेडी झालं आहे. आता आपलं काम एकच आहे, आपल्याला युजरकडून इनपुट घ्यायचं आहे आणि फंक्शनचा वापर करायचा आहे. मग नंबर 1मध्ये मी युजरकडून इनपुट घेतो आहे, इनपुट, आणि इनपुट असणार आहे एंटर फर्स्ट नंबर. युजरला सांगायचं की बाबा पहिला नंबर तू इकडे एंटर कर. पण आता ज्या वेळेस नंबर 1मध्ये कुठलाही नंबर येणार आहे, मी इकडे नंबर 1ला प्रिंट करून दाखवतो तुम्हाला. ओके, नंबर टाकला मी इकडे 10 टाकला, काय झालं, अबे यार सॉरी, 10 टाकला तर हा 10 स्ट्रिंगमध्ये आला आहे. मला स्ट्रिंगमध्ये नको आहे, तो मला इंटिजरमध्ये पाहिजे ना, आपण ॲडिशन इंटिजरची करतोय. मग या सगळ्याला मी इंटिजरमध्ये कन्वर्ट करतो. कसं करतो, बाहेर लिहायचं फक्त इंटिजर, इकडे ब्रॅकेट टाकायची आणि इकडे क्लोजिंग ब्रॅकेट टाकायची. म्हणजे बघा, हे जे पण काही आपल्याला इनपुट भेटेल याच्या हेल्पने काय भेटेल, ते इनपुट आपल्याला असं भेटणार आहे, स्ट्रिंगमध्ये 10 भेटेल. त्या स्ट्रिंगमध्ये 10ला जर मी इंटिजरमध्ये टाकलं, आता हे पण फंक्शनच आहे ना इंटिजर, बघा कॉल केलं आपण इंटिजर फंक्शनला, सिम्पल इंट नावाचं फंक्शन आहे आणि त्याला आपण कॉल करताना काय पास करतोय, सिम्पल एक आर्ग्युमेंट पास केली अशी 10 वाली, आणि त्याने त्याचं कन्वर्जन करून आपल्याला देऊन टाकलं इंटिजर 10. बघा आता जर इकडे केलं मी, जर इकडे 10 टाकला, एंटर केला, तर आपल्याला इकडे इंटिजरवाला 10 भेटेल. सेम गोष्ट मला नंबर 2 सोबत करायची. सो इथे येणार मी नंबर 2 आणि नंबर 2. नंबर 2मध्ये आता मला 20 टाकायचं आहे. परफेक्ट. सो अबे यार हां, सो 2 नंबर माझ्याकडे आहे. पहिला नंबर आहे 10, दुसरा नंबर आहे 20, नंबर 1 आणि नंबर 2मध्ये. सिम्पली मला फंक्शनला कॉल करायचं आहे. ओके, कॉल अ फंक्शन, फंक्शनला कॉल करायचं आहे. कसं कॉल करतो आपण फंक्शनला, फंक्शनचं नाव लिहायचं डायरेक्टली, काय नाव आहे फंक्शनचं, कॉपी करा इथून, म्हणजे तुमची स्पेलिंग मिस्टेक होणार नाही. कॉपी केलं फंक्शनचं नाव. ओके, आणि या फंक्शनला आता आपल्याला आर्ग्युमेंट्स द्यायचे आहेत. आर्ग्युमेंट कोणते द्यायचे, 2 नंबर द्यायचा. पहिला द्यायचा नंबर 1, सो नंबर 1 दिला, कोमा नंबर 2 दिला. परफेक्ट, म्हणजे नंबर 1मध्ये असलेला डेटा कुठे जाणार, इथे जाणार. नंबर 2मध्ये असलेला डेटा कुठे जाणार, इथे जाणार, आणि दोघांची ॲडिशन होऊन जाईल. मी जर हे केलं तर 30 आलं बघा, आपोआप 30 आलं. कसं आलं, तर हे सर्च करते तुमच्या कोडमध्ये टोटल, की असं फंक्शन तुमच्याकडे आहे का, की ज्याचं नाव ॲड नंबर्स. अच्छा, सापडलं. त्याच्यानंतर असं फंक्शन आहे का, की जो 2 इकडे नंबर ॲक्सेप्ट करतोय, 2च नंबर सिरियल वाईज. ओके, सो नंबर 1मध्ये जो असला डेटा जो येईल एमध्ये, नंबर 2मध्ये असलेला डेटा जाईल बीमध्ये, आणि सिम्पली दोघांची ॲडिशन होऊन प्रिंट होणार आपल्याला 30. समजलंय? इज इट क्लिअर? चला, क्लिअर असेल तर चॅटमध्ये मला सांगायचं आहे पट्टापट. चलो, इज दिस क्लिअर टू ऑल? सिम्पल बेसिक फंक्शन कसं क्रिएट करायचं. आणि जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्हाला फंक्शनमध्ये फंक्शन वापरता येतं का, तर विचार करत बसायची गरज नाही अजिबात तुम्हाला काही, हो म्हणून टाकायचं. कारण तुम्ही इथे बघा, आपण इकडे फंक्शन लिहिलं आहे आणि फंक्शनमध्ये आपण प्रिंटचा वापर करतोय. प्रिंट देखील एक फंक्शनच आहे ना, म्हणजे फंक्शनमध्ये फंक्शन आपल्याला वापरता येतं. तर हे झालं तुमचं इंटरव्ह्यूचं ॲन्सर. तुम्हाला कधी कधी क्वेश्चन विचारतात असं, तुम ट्रिकी क्वेश्चन विचारतात, ट्रिकी नाही आहे पण तुम्हाला फसवण्यासाठी विचारतात, की बाबा तुम्ही फंक्शनमध्ये फंक्शन यूज करू शकता का. हां, करू शकता बाई, ते दिसतंय तुम्हाला सिम्पली ॲड नंबर्समध्ये मी इकडे प्रिंटला यूज केलं आहे, म्हणजे करू शकतात. ओके, सो हे जर तुमचं क्लिअर असेल तर आपल्याला अजून एक छोटीशी कॉन्सेप्ट बघायची याच्या रिलेटेड, की आता मी काय केलं, की हे जे काय प्रिंट ए बी वगैरे आहे, हे तर ठीक आहे, आपोआप तिकडे त्याने प्रिंट करून टाकलं, त्याचं काय काम आहे ते करून टाकलं. पण आता व्हॉट इफ तुम्हाला काहीतरी आउटपुट जनरेट करायचं असेल. ओके, व्हॉट इफ यू हॅव टू जनरेट आउटपुट. नेक्स्ट कॉन्सेप्ट हा पॉईंट आहे. व्हॉट इफ यू वॉन्ट ॲडिशन ॲज अन आउटपुट, आणि तुम्हाला त्याचं काही आउटपुट असेल ते इतर ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे. म्हणजे आपला फ्लो कसा असला पाहिजे आता ते बघा. आपल्याकडे आहे
नंबर 1 आपल्याकडे आहे, नंबर 2. परफेक्ट. हे दिलं आपण इनपुट टू अ फंक्शन. फंक्शनचं नाव काय, आपल्या फंक्शनचं नाव आहे ॲड नंबर्स. ओके परफेक्ट. त्यांनी काय केलं रे, ए मध्ये हा स्टोअर करून घेतला, बी मध्ये हा स्टोअर करून घेतला आणि दोघांची ॲडिशन केली आहे आणि प्रिंट करतोय. आता मला प्रिंट नाही करायचं हे, मला हे काय करायचं, हे बाहेर काढायचं मला. आय वॉन्ट दिस ॲज अ आउटपुट. आय वॉन्ट दिस ॲज अ आउटपुट. हे मला आउटपुट पाहिजे. मग आता हे कसं करायचं, हे आपल्या पुढे चॅलेंज आहे थोडंसं, कारण मला इनपुट माहिती आहे. इनपुट आपण कसं देतो रे, युझिंग आर्ग्युमेंट्स. ओके, युझिंग आर्ग्युमेंट्स आपण देतो. ए आणि बी दीज आर पॅरामीटर्स आणि ए प्लस बी काय, ही आहे तुमच्या फंक्शनची बॉडी, म्हणजे मेन कोड तुमच्या फंक्शनचा. जे काय तुमचं मेन काम आहे ना, ते हे आहे. मग आता आपल्याला फंक्शनमधून आपला डेटा परत कसा पाठवायचा, ज्या ठिकाणी कॉल केलेलं ना त्या ठिकाणी आपल्याला आउटपुट कसं पाठवायचं, रिटर्न कसं पाठवायचं, त्यासाठी सिम्पल एक कीवर्ड आपल्याला यूज करायचं. त्याचं नाव आहे रिटर्न कीवर्ड. काय, रिटर्न कीवर्ड. सी इकडे काय नाव आहे, रिटर्न कीवर्ड. या कीवर्डचं काम काय मित्रांनो, सिंपल काम आहे. ओके, इट रिटर्न्स किंवा गिव्स बॅक दी रिझल्ट ऑफ युअर फंक्शन. पण हा कोणाला देणार, आता तुम्ही रिटर्न कीवर्डचा वापर केला, डेटा तुम्ही दिला मागे, पण कोणाला देणार, कुठल्या ठिकाणी देणार, ज्या ठिकाणी किंवा ज्या व्यक्तीने कुठून पण ज्या फंक्शनला कॉल केला त्या ठिकाणी परत रिझल्ट आपला रिटर्न देईल तो. म्हणजेच काय, इट रिटर्न्स किंवा गिव्स बॅक द रिझल्ट ऑफ युअर फंक्शन फ्रॉम नाही टू अ प्लेस वेअर युअर फंक्शन वॉज कॉल्ड. म्हणजे ज्या ठिकाणाहून तुमचं फंक्शन कॉल केलेलं होतं त्या ठिकाणी परत एकदा किंवा रिटर्नमध्ये हा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे काय रे, वरती जाणे, डायरेक्टली मी तुम्हाला इकडे करूनच दाखवतो. इथे चला, इथे या अनटायटल्ड, आणि आपल्याला आता रिटर्न कीवर्डचा यूज करायचा आहे. सो इकडे यूज ऑफ रिटर्न, हा रिटर्न कीवर्डचा यूज आहे जो आपण या फंक्शन कॉन्सेप्ट सोबत यूज करतो. लेट्स मार्क डाऊन. आता मी सेम इकडे क्रिएट करणार आहे, ॲज इट इज कॉपी करतो, Ctrl+C Ctrl+V, आणि देन इथे हे पण आय थिंक एक. आता सगळा कोड जो आहे ना तो मी एकाच याच्यामध्ये लिहितो, मग तुम्हाला समजेल की काय ॲक्च्युली फ्लो चालतो. आणि दिस इज फॉर नंबर 2. ओके, 2 नंबर्स आले आपल्याकडे आणि फंक्शनला कॉल केलेलं आहे इथे सिम्पल. बघा, फंक्शनला कॉल केलं आहे. मी याला समजतो ही आपली लाईन नंबर 1. ओके, लाईन नंबर 2, लाईन नंबर 3 आपली एम्प्टी आहे, लाईन नंबर 4, लाईन नंबर 5, लाईन नंबर 6. ओके सॉरी, हां, लाईन नंबर 6, 7मध्ये काहीतरी लिहिलं आहे आपण आणि 8मध्ये असं आहे. आता ज्या वेळेस मी हे प्रिंट करतोय ना, तर तुम्हाला समजलं की ॲज इट इज त्या ठिकाणी लगेच प्रिंट होऊन जाणार आहे जो काय रिझल्ट असेल तो. फॉर एक्झाम्पल नंबर 1 टाकला मी इकडे 10, एंटर केला, नंबर टाकला 20, एंटर केलं, लगेच जागेवर इकडे 30 प्रिंट झालेलं आहे. ते ह्याच्यामुळे झालं आहे. पण मला असं नको आहे. आता ज्या ठिकाणाहून मी फंक्शनला कॉल केलं आहे, कुठून कॉल केलं, या ठिकाणून कॉल केलं, मला इथे तो रिझल्ट माझा पाहिजे. त्याला मला प्रिंट करायचं आहे किंवा मला काय इतर गोष्टी करायच्या आहे, हा माझा प्रश्न राहिला. मग ते कसं करायचं, सिम्पल इथे यायचं आणि प्रिंट करायच्या ऐवजी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही असं करू शकता, C=A+B. ओके, एक नवीन व्हेरिएबल घ्या ज्यामध्ये तुम्ही दोघांची ॲडिशन स्टोअर करताय. आता रिझल्ट कोणाकडे आहे तुमचा, रिझल्ट तुमचा C व्हेरिएबलमध्ये आहे, किंवा याला तुम्ही रिझल्ट म्हणून टाका सिम्पल. अजून एक तुम्हाला जर व्यवस्थित नाव पाहिजे असेल तर रिझल्ट, हा रिझल्ट आहे. सो रिझल्ट आला. आता रिझल्टला रिटर्न करून द्यायचं आहे आपण. रिटर्न करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं कीवर्ड वापरायचा आपल्याला रिटर्न नावाचा. ओके, रिटर्न नावाचा कीवर्ड वापरला, बघा लगेच हिरवा झाला हा. जेवढे पण काही कीवर्ड्स आहेत ना ते सगळे हिरवे होऊन जातात. ओके, सो रिटर्न आणि स्पेस द्यायचा आणि तुम्हाला काय रिटर्न करायचं आहे ते लिहायचं. काय रिटर्न करायचं तुम्हाला, तुम्हाला रिझल्ट रिटर्न करायचा आहे. सो हा झाला तुमचा रिझल्ट. मग आता काय होणार, प्रिंट होणार नाही डायरेक्टली. बघा, डायरेक्टली प्रिंट होणार नाही. काय होईल की या ठिकाणी जर तुमचा कंट्रोल आला, काय होणार, नंबर 1मध्ये गेला 10, नंबर 2मध्ये गेला 20, 10 इथे आला, 20 इथे आला, 10 + 20 इज व्हॉट, 30, 30 इथे आला,
30 त्याने आपल्याला परत देऊन टाकला. आता या टोटल कोडने आपल्याला 30 परत दिलेला आहे या ठिकाणी. सो 30 जर मला तो परत देत असेल तर माझं काम आहे ते ॲक्सेप्ट करणं, कुठेतरी स्टोअर करणं, कुठेतरी ठेवणं. हे माझं काम आहे ना. ऑब्व्हियसली यार आपल्या फ्रेंडकडून काही जर आपण मागत असेल, ओके, त्याला सांगितलं की असं तू काम कर आणि याचा मला रिझल्ट काहीतरी पाहिजे. मग त्याने तो रिझल्ट तुम्हाला ॲज अ पार्सल करून पाठवला, परत एकदा रिटर्न पाठवला. तर ते तुम्हाला होल्ड करायला कुठेतरी जागा पाहिजे ना, कुठेतरी तुम्हाला घरात ठेवायला पाहिजे ते. मग तसंच आपलं घर कुठे येतं, आपलं घर आहे मेमरी. मग त्या मेमरीमध्ये मला रिझल्ट ठेवायचा आहे आणि रिझल्ट जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्हाला कोणतं तरी व्हेरिएबल यूज करावं लागेल. व्हेरिएबलचं नाव देतो मी इकडे ॲडिशन. ओके, इक्वल टू बघा, म्हणजे या फंक्शनमधून जो पण काही रिझल्ट तुम्हाला रिटर्नमध्ये भेटणार आहे ॲज अ रिझल्ट, तो जाणार या ॲडिशनमध्ये आणि मग तुम्ही ॲडिशनला प्रिंट करून टाका. इथे खाली या आणि प्रिंट ॲडिशन. ओके, परफेक्ट. बघा स्पेलिंग बरोबर आहे ना आपली, चेक करा तुम्ही. ओके, फ्लो कसा गेला. पहिले जर आपण 2 नंबर्स घेणार ते आपण घेऊयात आधी. चला, 2 नंबर्स घेतले, 10 आणि 20 घेतला. आला 10 आणि 20 इथे आला. आता काय केलं, फंक्शनला कॉल केलं त्याने ॲड नंबर्सला. मग आता नंबर वनमध्ये गेला 10, इकडे गेला 20, इथे वरती आला 10 20ची ॲडिशन केली त्याने, 30 इथे आला, रिटर्न करून टाकला 30. मग आता 30 तो उडत उडत कुठे जाणार, त्या ठिकाणी जिथून त्याला कॉल केलेला होता. कॉल कुठून केला, इथे कॉल केला. म्हणजे हे कसं होईल, आता हे असं होईल थोडक्यामध्ये, ॲडिशन इक्वल टू 30 असं झालं थोडक्यात. ओके, हे असं तुम्ही इकडे जस्ट कमेंट करून टाकायला, तुमच्या माहितीसाठी लिहितोय मी इकडे ॲडिशन इक्वल टू 30 असं याचा मतलब झाला टोटल. सो 30 इथे आला आणि आपण प्रिंट करून टाकले. सेम रिझल्ट इकडे मला अपेक्षित आहे. अच्छा नाही यार, इथे एंटर केलं मी, 30 आलं. ओके, सो तुम्हाला जर जसं करायचं, जर तुम्हाला जर रिटर्न करायचं असेल तर तुम्ही रिटर्न करा. अदरवाईज तुम्हाला वाटलं की नाही यार मला ॲज इट इज आहे जरच प्रिंट करायचं, बेस्ड ऑन युअर रिक्वायरमेंट, तुमची कशी रिक्वायरमेंट आहे त्यानंतर तुम्हाला करायचं आहे. आता याचा फायदा काय रिटर्नचा, बघा रिझल्ट माझ्याकडे आला. आता हे रिझल्ट सूट मी काही पण करू शकतो. मला या रिझल्टला वाटलं की नाही, या रिझल्टमध्ये मला याला 2ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे मी इकडे काय करणार, इंटू 2 करतो सिम्पल. बघा इंटू 2 केलं. आता कोणताही जर रिझल्ट आला, फॉर एक्झाम्पल 10 आणि 20 आला, 30 येतोय ना, 30चे डबल मी 60 करून टाकणार. हा ॲडिशनल कंट्रोल मला या ठिकाणी भेटतोय आणि याच्यामुळेच आपल्याला इकडे यूज करावा लागतो रिटर्न कीवर्ड. ओके, सो जे पण काही तुम्ही फंक्शन लिहिणार आहेत इथून पुढे, मेक शुअर की तुम्ही रिटर्न कीवर्डचा यूज प्रॉपरली करा. आणि जर अशी सिच्युएशन असेल की तिथे तुम्हाला नाही गरज रिटर्नची, मग तुम्ही नॉर्मल फंक्शन इकडे लिहू शकता विदाऊट एनी रिटर्न स्टेटमेंट किंवा रिटर्न कीवर्ड तुम्हाला लिहायची गरज नाही आहे. डायरेक्टली तुम्हाला प्रिंट करायचा रिझल्ट, काही कॅल्क्युलेशन करायचे, इट डिपेंड्स ऑन यू. ओके, सो काही असं ठरवलेलं नाही आहे कोणी की हेच लिहायचं आहे, तेच लिहायचं आहे, असंच केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, नाही. सिंटॅक्स ठरवलेला आहे, सिंटॅक्स ॲज इट इज वापरायचा, पण त्याचा यूज करून तुम्ही काय करतो तसं तुम्ही इकडे परफेक्ट करायचं. चला, काय झालंय सर, दोन्हीकडे फर्स्ट नंबर. नाही समजलं, मला तुझा प्रश्न समजला नाही श्रेय. कसा आहे हा, दोन्हीकडे फर्स्ट नंबर म्हणजे, अच्छा अरे ते प्रिंटिंग मिस्टेक यार गाईस, काय तुम्ही पण कसं आहे, ठीक आहे बाबा, बस ही प्रिंटिंग मिस्टेक आहे काय, हे जाऊ द्या. तुम्ही तुम्ही नाही ते सोडून देता बाबा, काय वेगळंच काहीतरी लक्ष असतं. ओके ठीक आहे, चलो, पण नाईस ऑब्झर्वेशन. ओके, परफेक्ट. हे युजरच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे असं ऑब्झर्वेशन, की त्याला दिसलं की यार एंटर फर्स्ट नंबर त्याने टाकला आणि त्याला जर आपण परत सांगितलं की एंटर फर्स्ट नंबर, तो थोडासा कन्फ्यूज होऊन जाईल. त्यामुळे इट वॉज अ बेटर ऑब्झर्वेशन. ठीक आहे, चलो, क्लिअर आहे ही गोष्ट. आपण विदाऊट युझिंग आर्ग्युमेंट्स एक बघितलं पार्ट. दुसरा पार्ट आपण बघितलं की आर्ग्युमेंट्स वापरून कसं करायचं, पण रिटर्न वापरला नव्हता आपण तिथे. तिसऱ्यामध्ये आपण आर्ग्युमेंट्स वापरले आणि रिटर्न कीवर्ड पण वापरला. चलो, समजलं या गोष्टी एव्हरी वन? इज दिस क्लिअर टू ऑल? चलो चलो, पटापट 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 सगळ्यांनी सांगायचे, सगळे जेवढे पण अवेलेबल आहेत ना सगळ्यांनी मला सांगायचं की हे क्लिअर आहे की नाही. चलो चलो, परफेक्ट, क्लिअर आहे क्लिअर आहे क्लिअर आहे. पण तुम्हाला इकडे जाणवलं का एक गोष्ट, की आता बघा, मी जर इकडे 10 आणि 20 टाकतोय, तर इकडे ॲज इट इज त्याच ऑर्डरमध्ये मला इकडे गरजेचं आहे की माझ्या व्हॅल्यूज गेल्या पाहिजे, हे गरजेचं आहे इथे. ओके, अशी एक गोष्ट आहे मित्रांनो, की आपण ऑर्डरचा आता काळजी करायची नाही, ते आपण बघणार आहे किंवा तुम्ही शोधा ती गोष्ट कसं आहे ते. ऑर्डर महत्त्वाची आहे. आपण ज्या ऑर्डरने नंबर पास करतो तेच नंबर पुढे जाऊन फंक्शन कॅच करतोय. पण तुम्हाला वाटलं की नाही यार ऑर्डर मला इकडे काही द्यायची नाही आहे, मी माझं माझं काहीतरी परफेक्ट इकडे लिहू शकतो, तर ती पण एक
ती पण एक फंक्शनॅलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. ती पण मी तुम्हाला शिकवणार आहे. तुमचं जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही स्वतः एक्सप्लोअर करू शकतात. सुप्रियाचं असं म्हणणं आहे की बट आर्ग्युमेंट्सच्या जागी डायरेक्ट व्हॅल्यू पास करू शकतो. हां, करू शकतो. येस, वी कॅन पास. डायरेक्ट व्हॅल्यू तुम्ही पास करू शकतात. काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ॲब्सोल्युटली. इथे या, चेक करा ना. इथे या. ॲड नंबर्स आणि डायरेक्ट व्हॅल्यू पास करा. तुम्हाला 50 आणि 100 ॲड करायचं आहे का? पास करून द्या, झालं 150. दॅट्स इट. तुम्ही करू शकता आरामात. अजून तुम्हाला कसं करायचं आहे बघा. ॲड नंबर्स आणि मला असं वाटलं आता की हा जो ए आहे तिकडे वरती ए, तर मी आधी बी लिहिणार. सो बी इक्वल टू 10 आणि ए इक्वल टू 20. असं जर मी केलं 30 आलं बघा मला. ओके, तुम्ही असं पण करू शकता. मग इथे तुम्हाला ऑर्डर इम्पॉर्टंट आहे का? ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. ऑर्डर नॉट इम्पॉर्टंट. कारण कसं आहे रे, सिम्पल एक आहे की तुम्ही डायरेक्टली सांगताय बी मध्ये हे असलं पाहिजे, ए मध्ये हे असलं पाहिजे. मग तुम्ही कसंही लिहा, तुम्ही उलटं जर लिहिलं तरी सेम येणार. ॲड नंबर्स बघा, तुम्ही असं लिहिलं ए इक्वल टू 20 लिहिलं काय आणि बी इक्वल टू 10 लिहिलं काय, काय फरक पडतोय? कारण आपण डायरेक्ट ए आणि बी मध्ये व्हॅल्यू टाकतो ना 30. सो सेम येणार आहे. इकडे ऑर्डर इम्पॉर्टंट नाही आहे. पण ज्या वेळेस तुम्ही डायरेक्टली व्हेरिएबलचे नावं देताय, व्हेरिएबल तुम्ही पास करत आहात किंवा तुम्ही असं डायरेक्टली व्हॅल्यू पास करत आहात, त्यावेळेस इकडे ऑर्डर इम्पॉर्टंट आहे. कारण हा 50 ए मध्येच जाणार, त्यानंतर 100 ए मध्येच जाणार. ओके विकास, तो जो काही टॉपिक आहे तो आपण घेणार आहे. सो इट इज फ्युचरिस्टिक टॉपिक. येस. चलो, समजलंय. इथे ऑर्डर इम्पॉर्टंट आहे. या इथे ऑर्डर इज इम्पॉर्टंट. ऑर्डर इम्पॉर्टंट. परफेक्ट. एका ठिकाणी ऑर्डर इम्पॉर्टंट आहे, इथे ऑर्डर इम्पॉर्टंट नाही आहे. कारण आपण डायरेक्टली व्हेरिएबलच्या नावाच टाकून दिलं आहे. ते सांगितलं आहे त्याला की बाबा तू जे पण तुझे पॅरामीटर्स यूज करशील ना, त्या पॅरामीटरमध्ये 10 टाकून दे बी मध्ये आणि 20 टाकून दे ए मध्ये. दॅट्स इट. आपण सिम्पल सांगून दिलं त्याला. आपल्याला काही थांबायची आता गरज नाही आहे. ओके, सो दिस वॉज इट. आज आपण 3 डिफरंट टाईपचं फंक्शन जे काही इम्प्लिमेंटेशन आहे ते बघितलं. त्यामध्ये आपलं जे काही पहिला पार्ट होता त्यामध्ये आपण विदाउट एनी आर्ग्युमेंट कसं एखादं फंक्शन आपण लिहितो बेसिक काम करण्यासाठी, ते आपण बघितलं. त्यामध्ये जस्ट आपण गुड नाईट असं प्रिंट केले. सेकंड पार्टमध्ये आपण काय बघितलं की आपण थोडंसं ॲडव्हान्स गेलो अजून, आर्ग्युमेंट्स कशा पास करायच्या फंक्शनला आणि ते ॲक्सेप्ट कसं करायचं ते लिहिलं. पण त्यामध्ये आपण रिटर्न कीवर्डचा वापर केला नव्हता. जो पण काय आपला रिझल्ट आहे तो आपण प्रिंट करत होतो फंक्शनच्या मध्येच, फंक्शनच्या बॉडीमध्येच आपण प्रिंट करत होतो. तिसरं आपण थोडंसं अजून इकडं एक्स्ट्रा केलं आहे की ज्यामध्ये आपण रिटर्न कीवर्डचा वापर केला. कुठलाही आपलं फंक्शन असेल त्याचा जर रिझल्ट तुम्हाला रिटर्न करायचं असेल, रिझल्ट तुम्हाला जर दुसरीकडे रिडायरेक्ट करायचं असेल, तुम्हाला आउटपुट हवं असेल, तर तुम्हाला रिटर्न कीवर्डचा वापर करावा लागतो. पण लक्षात ठेवायचं, रिटर्न कीवर्डचा वापर जर तुम्ही करत असाल तर जो काही तुमचा रिझल्ट असणार आहे तो रिझल्ट तिथेच जाणार ज्या ठिकाणाहून तुमच्या फंक्शनला कॉल केलेलं होतं. ओके, सो हा पार्ट लक्षात ठेवायचा आहे. आणि थोडंसं जर तुम्ही अजून डिटेलमध्ये गेला तर आपण काय बघितलं इथे वरती की तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यूसुद्धा पास करू शकता. आर्ग्युमेंट्स पास नाही केल्या तरी चालतात. बट थोडंसं सेन्सफुल जर तुम्ही बघितलं तर आपल्याला असंच करावं लागतं आणि असंच तुम्ही करायचं आहे इथून पुढे. व्हेरिएबलमध्ये घेऊनच व्हॅल्यू पास करायचे. डायरेक्टली कुठलीही हार्ड कोडेड व्हॅल्यू तुम्हाला पास करायची नाही आहे. लक्षात घ्या. त्यानंतर ऑर्डरचं बघितलं आपण की जर तुम्ही डायरेक्टली असं पास केलं, व्हेरिएबल्स पास केले तुम्ही किंवा तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यूज पास केल्या, तर ऑर्डर महत्त्वाची आहे. कारण तुम्ही जो फर्स्ट पास करणार आहे तो एमध्ये जाणार आहे आणि जो सेकंड पास करणार तो बीमध्ये जाणार. पण तुम्हाला असं नको आहे. तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यूज टाकायचे आहे ना, मग तुम्हीच टाकून द्या की बीमध्ये मला 10 पाहिजे, एमध्ये मला 20 पाहिजे किंवा तुम्हाला एमध्ये 20 आधी टाका, बीमध्ये 10 आधी टाका. काही फरक पडणार नाही. कारण तुम्ही स्पेसिफिकली सांगताय. मग इकडे ऑर्डर महत्त्वाची नाही आहे. तुम्ही कशीही ऑर्डर द्या, फक्त तुम्ही व्हॅल्यूज डायरेक्टली असाइन करून देताय. इथे तुम्हाला डायरेक्टली हे झाले तुमचे आर्ग्युमेंट्स बघा आणि पॅरामीटर्स बी आणि ए तुमचे पॅरामीटर्स एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला भेटते. सो असे डिफरंट व्हेरिएशन्स आहेत. अजूनही यामध्ये खूप सारे टॉपिक्स आहेत, इम्पॉर्टंट टॉपिक्स, ते आपण कव्हर करूयातच. पण आय थिंक की आजच्या पुरतं एवढं बस झालं आहे आपलं. ओके, समज असेल प्रत्येकाला अशी मी आशा करतो. सो दिस वॉज सेशन नंबर 16 किंवा आपला डे नंबर 16.